डेरवली पळसपे कोण ते सोमटणे नारपोली या परिसरातील नागरिकांना दररोज त्रास देणारी वाहतूक कोंडी पुन्हा एकदा तीव्र होताना दिसत आहे। कसरखंड परिसरातील सीएफएस नियमांचे उल्लंघन करत नवकार लॉजिस्टिकच्या बेजबाबदार व्यवस्थापनामुळे हजारो प्रवाशांचा जीव ओढताणीत जात असल्याचे चित्र पुन्हा पाहायला मिळाले। 8 डिसेंबरच्या सकाळी मुख्य रस्त्यावरच ठाण मांडून उभे असलेल्या शेकडो ट्रेलर आणि ट्रकने संपूर्ण मार्ग ठप्प झालेला पाहायला मिळाला। नवकार लॉजिस्टिकची पार्किंग मर्यादा संपल्याने त्यांच्या विविध यार्डमध्ये जाणाऱ्या वाहनांनी रस्त्यावरच पार्किंग केल्याने अन्य वाहन चालक व स्थानिक ग्रामस्थांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। या होणाऱ्या रोजच्या वाहतुकी कोंडीमुळे पोलिसांची मोठी मेहनत पाहायला मिळत आहे। या ठिकाणी स्वतःही प्रवासी अज्ञान व बेजबाबदार ट्रक चालकांना विनंती करत मार्ग मोकळा करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु ट्रेलर चालकांची बेफिक्री, सीएफएस व्यवस्थापनाची निष्क्रियता यात फरक पडत नसल्याने मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। सीएफएस नियंत्रण विभागाने अशा यार्डचे पार्किंग सुरक्षा आणि नियोजन तातडीने तपासावे। पार्किंग, शौचालय, सांडपाणी यासारख्या मूलभूत सुविधाही नसतील तर अशा लॉजिस्टिक यार्डचे उद्योग परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणीही नागरिकांकडून होत आहे। याशिवाय जीएसडब्ल्यू कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी धावणाऱ्या श्रीनाथ ट्रॅव्हल्स व अन्य बस देखील रस्त्यावर उभे करून वाहतूक अडथळे निर्माण करण्यामध्ये कारणीभूत ठरत आहे। या अव्यवस्थित व धोकादायक वाहतूक व्यवस्थेमुळे शाळकरी विद्यार्थी, रुग्णवाहिका, कामगार, प्रवासी आणि सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे। स्थानिक प्रशासनाने आता तातडीने हस्तक्षेप करून वाहतूक कोंडीला कायमस्वरूपी उपाय करावे ही वेळेची गरज बनलेली दिसत आहे।